नमस्कार. गोवन वार्ता लाईव्हच्या या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. माझ्यासोबत थेट दिल्लीहून जोडले गेले आहेत पुन्हा एकदा राजकीय विश्लेषक आणि वरिष्ठ पत्रकार केतन वैद्य. खूप खूप स्वागत आहे केतन सर तुमचं. गेल्या वेळी आपण चर्चा केली होती मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल, त्याच्या आधी चर्चा केली होती आगामी 6 राज्यांच्या निवडणुकांबद्दल आणि या सगळ्या मधल्या दिवसांमध्ये महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडी आपल्याला घडताना बघायला मिळत आहेत. त्यातली महत्त्वपूर्ण घडामोड ही मागच्या आठवड्यामध्ये घडली, ती म्हणजे शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेले आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चांना ऊत आल्याचं बघायला मिळालं. या सगळ्यावरती सविस्तरपणे ही घटना नेमकी समजून घेणार आहोत आणि शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन महत्त्वाचे कसे काय घटक असणार आहेत आगामी राजकारणातले, याच्यावरती देखील चर्चा करण्याचा या संपूर्ण पुढच्या अर्ध्या तासामध्ये प्रयत्न करणार आहोत. केतन सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं. सगळ्यात आधी पहिला प्रश्न, ही जी भेट झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यामध्ये दिल्लीत, या भेटीकडे तुम्ही कशा पद्धतीनं बघता आणि ज्या चर्चा सुरू आहेत एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणाला धरून, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नमस्कार समस्त गोयंकरात, माझा नमस्कार. आणि मला तुम्ही संधी दिलीत त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही जे म्हणताय ही भेट झाली, या भेटीनी इथे जे इतर नॅशनल डेलीज आहेत दिल्लीमध्ये, मग ते हिंदी पेपर असू दे, इंग्लिश पेपर्स असू दे, तर तिथे सगळीकडे फ्रंट पेजवर ही बातमी आहे. आणि जसं तुम्ही गोव्यात बसून सांगताय की याचं महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होतील, तर तसेच काही कयास इकडे पण लावले जात आहे. हं, मला असं वाटतं की ही भेट अशा करता महत्वाची आहे कारण ह्या भेटी ज्या आहेत हे दोन अगदी वेगवेगळे ध्रुव आहेत. आणि जर एनसीपी मी स्वतः ट्विट केलेलं आहे की एनसीपी आणि बीजेपी ही नदीची दोन टोकं आहेत, तर त्यातच सर्व आलेलं आहे. आता बऱ्याच वेळेला असं होतं की अधिकृतपणे पक्ष किंवा नेते जी आपली भूमिका मांडतात ती तशीच राहत नाही, ती नंतर बदलते. आणि ह्याच शक्यतांमुळे असा एक कयास मांडला जातो की सरकार पडतंय का, किंवा काही वेगळं होतंय का, किंवा काही पेपरांनी जसं सांगितलंय की जर काँग्रेस वेगळं झालं तर भाजप बाहेरनं समर्थन करेल आणि एनसीपी आणि शिवसेनेचं सरकार बनेल. तर असे अनेक कयास मांडले जात आहेत. मला जे कळतंय ती दोन गोष्टींवरनं ही चर्चा झाली. एक तर अधिकृत शरद पवार यांनी स्वतः मान्य केलेलं आहे. हं, काय झालंय की आपण मागच्या आठवड्यात ही डिस्कशन केलं होतं की एक नवीन सहकाराचं मंत्रालय केलं गेलं 3 दिवस अगोदर. आणि त्याच्या मंत्रीपदी अमित शाह यांची वर्णी लागली. आणि अमित शाह जे स्वतः सहकारी बँकेच्या राजकारणात गुजरातमध्ये त्यांना त्या त्या राजकारणाचा अनुभव आहे. हं, अशा अमित शहाची तिकडे वर्णी लागली. की जे अशा अमित शहाची वर्णी लागली की जे कायम सहकारितेचं सहकार हा हा त्यांचा गुणधर्म नाहीये. तर कसं वचक दाखवणं किंवा कसं विरोधकांना आपल्या हाताखाली दाबणं हा त्यांचा वचक आहे. मी गोल गोल फिरणार नाहीये, मी आपलं मत सुस्पष्ट पद्धतीने मांडणार आहे. तर सध्या झालंय काय की आरबीआय जे आहे ते दिशानिर्देश काही बदलत आहे सहकारी बँकांच्या चालवण्याच्या बाबतीत. आणि हं, त्यामुळे अशी भीती जाणवत आहे सहकारी बँकांना की त्यांची स्वायत्तता, त्यांचं स्वातंत्र्य, त्यांची काम करण्याची मुभा जी सहकारितेच्या तत्वावर, आणि सहकारितेचं राजकारण असतंच कारण काय सहकार असं वेगळा प्राणी नाहीये, तो तिथूनच्या राजकारणात त्याची मिसळ झालेलीच असते. हं, तर अशा सहकारितेच्या बँकेच्या क्षेत्रांना एक भीती वाटत आहे की आरबीआय आणि आरबीआय अन्वये केंद्र सरकार त्यांच्यावर अंकुश लादू पाहत आहे का, त्यांची स्वायत्तता संपवू पाहत आहे का. आणि ही भीती जी आहे ती व्यक्त होत आहे. आणि आपल्याला माहितीच असेल की पश्चिम महाराष्ट्र हा एका प्रकारे एनसीपीचा गड आहे. तिथूनच्या सहकारी दूध डेऱ्या असतील, तिथूनची बँका असतील, तिथूनचे सहकारी साखर कारखाने असतील, सहकारावरच हे राजकारण येऊन टिकलेलं आहे. तर ते एक आहे. आणि काही दिवसांपूर्वी तुम्ही बघितलं असेल की, आणि ज्या ज्या भेटीबद्दल काल कोणी बोललं नाही, की राजनाथ सिंग यांनी ए के अँटनी आणि शरद पवार यांची सुद्धा भेट घेतली. आणि काही राजकीय विश्लेषकांमध्ये ही पण कुजबूज आहे की लडाख आणि चायना जसं पुढे पुढे मार्गक्रमण करू पाहत आहे, किंवा चायनाने एक काही मिसाईल्स जे आहेत त्या लडाख बॉर्डरवर ठेवलेल्या आहेत. आणि बॉर्डरच्या अगदी जवळ म्हणजे अर्धा तास
चीनी सैन्याला लागेल आणि आपल्या सैन्याला 2 दिवस लागतील, अशा काही बॉर्डर पोस्टमध्ये रेल्वे आणि रस्त्यांचं जाळं येऊन ठेपलेलं आहे. या सगळ्या चिंता आहेत आणि या चिंतेबद्दल या पावसाळी अधिवेशनात पण खुलेपणाने सरकार बोलेल की नाही, यावर मला शंकाच आहे. तर अशा सगळ्या पार्श्वभूमीवर ही भेट आहे. अ, हे मी भेटीचं बॅकग्राऊंड मांडलं. आपण पुढे हे पण पाहू शकतो सिद्धेश, की ह्या 2 जर नायकांना आपण एका बुद्धिबळाच्या पटावर जर सजवलं, तर बरोबर. ते कसे उभे ठाकतात. हं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षाचे डिफॅक्टो नेते शरद पवार. अगदी नेमक्या शब्दामध्ये तुम्ही सांगितलंत की कालची भेट नेमकी कशा पद्धतीने होती आणि कशा पद्धतीने त्याच्यावरनं चर्चा आणि कुजबूज सगळी ऐकायला मिळाली. पुढे घेऊन जाऊया चर्चा. मोदी असं म्हणतात की मी तर शरद पवारांचा हात पकडूनच राजकारण शिकलोय किंवा राजकारणात आलोय किंवा अशा अर्थाचं त्यांनी विधान केलं होतं. दुसरीकडे शरद पवार यांनी म्हटलं होतं की मी तर असं काही शिकवलेलं नाही. एकंदरीत या दोन्ही नेत्यांमध्ये म्हणजे शरद पवारांबद्दल असंही म्हटलं जातं की ते बोलतात, जे बोलतात ते कधीच करत नाहीत आणि जे करतात ते कधीच बोलत नाहीत. एकंदरीत तुम्ही कसं बघता बुद्धिबळाच्या पटलावरती जर का या दोघांनाही ठेवलं तर? बुद्धिबळाच्या पटलावर ठेवलं तर शरद पवारांचं राजकारण कधीच कळत नाही. कधीच ते कुठली खेळी कधी करणार आहेत, कोणाला गाफील ठेवून ते खेळी करणार आहेत. कारण असं मानलं जातं आणि त्यांनी स्वतःच इंटरव्ह्यू मध्ये हे मान्य केलं, की बीजेपीला गाफील ठेवण्यासाठी त्यांच्या बरोबर आम्ही जातोय हे दाखवणं गरजेचं होतं. एक एक प्रकारे त्यांनी इनडायरेक्टली हे मान्य केलं होतं मागच्या वेळेला. सो ते 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 कुठलं पाऊल कधी घेतील याचा कधीही सुगावा लागत नाही. 2014 नंतर बारामतीमध्ये एक कार्यक्रम होता आणि तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की तुमच्याच पावलावर पाऊल ठेवून मी राजकारण शिकलो. आता हे जे गंडे देणं आहे आणि दोरे बांधणं आहे गुरुत्वाचे, ते कधी झालं याबद्दल लोक चाट पडली. पण असो, शरद पवार यांची जी राजकारणातली कामगिरी आहे आणि समाजकारणातली कामगिरी आहे, त्यांनी बरेच नेते, मग हं. ते मोदी का असेनात, हे कधी कधी प्रेरित होतात, कधी कधी लोक गाफील राहतात, तर कधी कधी आश्चर्यचकित होतात की अरे काय झालं हे कळलंच नाही. तर या सगळ्यामुळे पवार आणि पवारांचं दुसरं असं आहे की त्यांना सगळ्या राजकीय पार्टींमध्ये मान्यता आहे आणि हे 2014 पर्यंत होतं. आणि त्यानंतर मग काय झालं तुम्हाला माहितीच आहे. 2019च्या महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्या आणि त्यामध्ये ज्या प्रकारे मॅन्डेट आलं हं. आणि त्यानंतर सगळं जे 3 पक्षांचं त्रिकूट आणि त्यापैकी 2 एका बाजूला वैचारिक धारेत आणि तिसरा एकदम वेगळा. तर अशा लोकांना एकत्र आणण्याचं जे कसं पवारांनी दाखवलं, त्यानंतर बहुतेक कबीरांचं हाच दोहा मोदींनी गुणगुणला असेल की गुरु की करनी गुरु जाएगा, चेले की करनी चेला. पण आजही पवारांचं राजकारणातलं महत्व कितीही राग असू दे, खदखद असू दे, महाराष्ट्र हातातनं गेल्याचं बीजेपीला दुःख असू दे, पण पवार त्यांचा न्यूसन्स फॅक्टर असू दे किंवा कुठलाही फॅक्टर असू दे, पवारांना दुर्लक्ष मोदी करू शकत नाहीत. आणि त्यामुळे पवारांनी जेव्हा भेट मागितली तेव्हा ती नाकारण्याचा प्रश्नच येत नाही. आणि त्यामुळे ती ती भेट झाली. त्या भेटीतनं खूप काही वेगवेगळ्या गोष्टी काढल्या गेल्या. पण मला असं वाटतं की आता मान्सून सेशन येऊ घातलेलं आहे आणि हं. याच्यामध्ये विरोधकांचा जो विरोधाचा जोर आहे तो प्रचंड असणार आहे. जेवढेही विरोधक असतील ते संख्यात्मकरित्या स्ट्रॉंग नसतील, पण देशात जी बेरोजगारी वाढलेली आहे, तुम्ही बाहेर आता जाल तर गोव्यात पेट्रोल म्हणतात स्वस्त आहे, पण स्वस्त गोव्यातलं पण पेट्रोल महाग केलेलं आहे. आणि अशा सगळ्या गोष्टी आहेत. करोनाचं संकट आहे. तिसरी लहर येईल की नाही, बाकी युरोपाचे आकडे आता समोर येत आहेत की पुन्हा युरोपात तिसरी लहर येईल करोनाची असं वाटतंय. त्यासाठी तयार आहे का? व्हॅक्सिनचं टार्गेट कितीही गवगवा केला तरी सरकारने 6% पेक्षा जास्ती भारतीयांना अजूनही व्हॅक्सिन दिलेलं नाहीये. तर ही सगळी वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे विरोधक जे आहेत ते आणि बंगालच्या इलेक्शन्स ते हारलेले आहेत. युपी मध्ये अजूनही भाजप वातावरण आहे, पण पुढे काय होईल याबद्दल साशंकता आहे. तर या सगळ्या वातावरणात आत्ताचं मान्सून सेशन होऊ घातलेलं आहे आणि हं. त्या पार्श्वभूमीवर या 2 भेटींकडे पाहावं. पुन्हा या भेटीकडे अशा तऱ्हेने पाहिलं जाते की याचा महाराष्ट्राशी काय संबंध आहे?
महाराष्ट्रातलं सरकार पडतं आहे का? तर मी अ, अगदी मी अगदी नारायणबेरी जर बघाल तिथे हा मी बोला बोला. मी अगदी केतन सर याच विषयावरती येणार होतो की ही जी भेट झाली शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीमध्ये, ही काही पहिली भेट नव्हती. याच्या आधी अनेकदा शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायला गेलेले आहेत, अनेकदा या सगळ्यातले फोटो समोर आलेले आहेत आणि त्याच्यावरनं चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि वेगवेगळ्या राजकीय जाणकारांनी याच्याबद्दल आपापलं वेगवेगळं मत असं मांडलेलं आहे. पण एक मूलभूत प्रश्न या भेटीमुळे निर्माण होतो, तो म्हणजे हा की महाराष्ट्रातलं सरकार खरंच पडणार आहे का की पडणार नाही आहे? कसं आहे की मराठीत म्हण आहे आणि मुंबईत आपण ती म्हण बरीच वापरतो. ती म्हणजे की तुझं माझं कर्मेना आणि तुझ्या वाचून जमेना. तर हे जे आकडे आहेत ना, हम्म, 105 आणि नंतर काही 56 आणि 51, 52 आणि 45 हे आकडे जे आहेत त्यामुळे ही स्थिती उद्भवलेली आहे. आणि अशा याच्यात काय आहे की पहिलं कसं होतं की बायपोलर ज्याला म्हणतात तसं क्वाड्रापोलर आपण म्हणू शकू, तसं महाराष्ट्राचं राजकारण पवारांनी काँग्रेस सोडल्यापासून म्हणजे हम्म, 2000 पासून राहिलेलं आहे. आणि त्यात ऑफकोर्स वैचारिक पातळीवर आणि राजकीय पातळीवर काँग्रेस एनसीपीची युती राहिली आणि 15 वर्ष त्यांनी सरकारमध्ये काढली. 15 वर्ष काय आलबेल नव्हती. संबंधांमध्ये अनेक तुष्ट आली असतील, हम्म, गोष्टी आल्या असतील, पण 15 वर्ष हे सत्तेत राहिले. ह्यावेळेस जे निकाल होते ते आणि काय व्हायचं की चारही पक्षांना जवळजवळ सारखी मतं असायची. काँग्रेस एनसीपीला 70च्या वरती त्यांची मतं, 70-60च्या वरती जागा यायच्या आणि ते सत्तेत यायचे. या वेळेला असं झालं नाही. एका बाजूला बीजेपी जे 100 पेक्षा जास्त जागा घेऊन गेलं. एका हम्म, बाजूला सेना, ज्यांना असं वाटलं की त्यांचं एक रिजनल पार्टी म्हणून त्यांचं अस्तित्वच संपवायला बीजेपी निघालेली आहे. आणि ही बाब स्ट्रॉंग झाली आणि कुठेतरी पवारांकडनं हे फिलर झाले की आपण एकत्र येऊ आणि सरकार स्थापन करू. हम्म. आता गेले 2 वर्ष सरकार अनेक वेळा आज पडेल, उद्या पडेल, काहीतरी होतंय, कुजबूज होतंय, असं बरंच झालं. तरी सरकार काही पडलं नाही आणि सरकार काही पडत नाही. हे खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला पाहावं लागेल की आता पाटोळे म्हणून जे आता काँग्रेसचे जे प्रदेशाध्यक्ष झालेले आहेत, तर नाना पटोले. पाटोळेंना नाना पटोलेंना काय दाखवायचं आहे? नाना पटोलेंना हे दाखवायचं आहे की ते मोदीचे चॅलेंजर होते. ते भाजपाचे एमपी म्हणून त्यांनी मोदींच्या तोंडावर प्रश्न विचारला, मग बीजेपी सोडली आणि ते काँग्रेसमध्ये आले. त्यांना हे दाखवायचं आहे की काँग्रेसची जी गेलेली राया आहे ती त्यांना परत मिळवायची आहे. त्यांना विदर्भ जो आहे ते पंचायत इलेक्शन मध्ये जे त्यांनी लीड्स मिळवले ते तसेच त्याच्यावर बिल्टअप करून मराठवाडा आणि इतर जे काँग्रेसचे स्ट्रॉंग एरियाज होते तिथे पक्षाला अजून बळकटी द्यायची, अजून मजबूती द्यायची. हम्म, त्या उलट काल हे अमोल कोल्हे यांनी सांगितलं की शिवसेनेने हे लक्षात घ्यावं की पवारांमुळे आलेलं आहे. तर तिथे पण त्यांना इमाने इतबारे आपल्या पार्टीची सेवा करायची, शिरूरमध्ये पुन्हा जिंकायचंय. त्यामुळे हे दंड थोपटणं आहे कुस्तीच्या भाषेत म्हटलं तर. आणि प्रत्येकाला राजकारणात आपले दंड दंड थोपटायचा आणि आपल्या पक्षाला वाढवण्याची इच्छा बाळगाची पूर्ण मुभा आहे. बरोबर. उद्या कोणी सांगावं की म्हणजे 3 पक्ष आणि महाराष्ट्र आणि स्वतःची राजकीय जे ऍस्पिरेशन्स आहेत हे सगळ्यांना मीट करायचे आहेत. मग अशामध्ये कोण असं म्हणणार आहे की आम्ही पंचायतीमध्ये पण तुमच्या बरोबर युती करू, आम्ही हम्म, महानगरपालिकांमध्ये पण तुमच्या बरोबर युती करू, आम्ही विधानसभेत पण करू आणि लोकसभेत पण करू. कोणी सांगावं, आता लोकसभा आणि विधानसभा अजून वेळ आहे, पण कुणी सांगावं की या वेगवेगळ्या इलेक्शन्स मध्ये येतील तेव्हा हे पक्ष स्वतंत्रपणे फ्रेंडली फाईट्स घेतील आणि त्यानंतर एकत्र येतील. कारण प्रत्येकाला राजकारणात वाढायचं आहे आणि त्यामुळे काय होतं, बरेच वेळेला पत्रकार या इंडिपेंडेंटली जे प्रत्येक जण वल्गना करतात, या वल्गनांना सत्य समजतात आणि या वल्गनांमुळे असं समजतात की सगळं आलबेल नाहीये आणि पक्ष तुटणार आहेत. 50 जागांवर 288 जागा जिथे आहेत आणि 144 स्पष्ट बहुमतासाठी हव्या आहेत, तर कुठलाही पक्ष आजच्या घडीला सरकार बनवू शकत नाहीये. आणि आजच्या घडीला राष्ट्रीय पातळीवर बीजेपीचं जी निंदा नालस्ती चालू आहे किंवा देशभरात जे वातावरण आहे, अशा परिस्थितीत बीजेपी बरोबर युती करून मतदारांमध्ये स्वतःची जी छवी आहे ती कोणीही धुमिल करू इच्छित नाहीये. आणि हे हे बेसिक तत्व आहे आणि हे कळायला पाहिजे. आणि पवारांसारखा मुत्सद्दी राजकारणी, पवारांचं गेले 8 दिवसाचं कॅलेंडर काढून बघा ना हो. ते प्रशांत किशोरला भेटतायत, ते प्रशांत किशोरच्या माध्यमातून स्टॅलिनला जवळ करू पाहतायत.
ममता बॅनर्जींशी ते संधान साधू पाहत आहेत. ते वेगवेगळे जे रिजनल सत्रप्स आहेत त्यांच्याबरोबर एक चांगली युती किंवा चांगला संबंध प्रस्थापित करून पाहत आहेत आणि तेच पवार आहेत ज्यांनी सांगितलेलं आहे की कुठलाही विरोधकांच्या एकजुटीचा प्रयोग हा काँग्रेस पक्ष जो 20% ज्याला मतं मिळतात देशभरात आणि अजून वाढू शकतात पुढे, त्यांच्याशिवाय होणं शक्य नाही. म्हणजे पवारांना कुठेतरी एक चाणक्य बनायचे, त्यांना एक ग्लू बनायचे, गोंद बनायचे विरोधकांची युती करण्यासाठी. आणि असे पवार जर पंतप्रधान मोदींना भेटले तर त्यामुळे ते लगेच सरकार पाडायला निघालेले आहेत किंवा त्यांचे राजकीय विचार बदललेले आहेत वगैरे. असं करणं थोडंसं मला असं वाटतं की भोळेपणाचं ठरेल. बरोबर. आणि म्हणूनच एका बाजूने जेव्हा पवार भेटल्यानंतर अशी ही चर्चा निघते की काँग्रेस जर बाहेर पडली तर भाजप बाहेरून राष्ट्रवादीला पाठिंबा देईल. त्यामुळे ती चर्चा देखील कशा पद्धतीने फोल ठरू शकते याची ही सगळी कारणं आपल्याला नेमकी समजून घ्यायला हवीत. पण नेमकं केतन सर या सगळ्यामध्ये तुम्ही नरेंद्र मोदी यांच्याकडे कशा पद्धतीने बघताय? कारण आता पावसाळी अधिवेशनाला देखील सुरुवात होईल आणि या पावसाळी अधिवेशनामध्ये देखील मोठा गदारोळ होण्याची शक्यता आहे. कोरोनाची दुसरी लाट, बेरोजगारी, अर्थकारण, वाढलेले इंधनाचे दर, महागाई हे सगळे प्रश्न आहेतच आणि ते काय फक्त कोरोनामुळे आलेत अशातला भाग नाही. याच्या आधी देखील हे प्रश्न होतेच, पण आता आणखी प्रभावीपणे आणि प्रखरपणे ते आपल्याला स्पष्टपणे दिसायला लागलेले आहेत हे प्रश्न की ते लोकांच्या जगण्यावरती फार परिणाम करत आहेत. या सगळ्यामध्ये राजकारण कशा पद्धतीने आता आणखी जोर धरेल असं दिसतंय? नाही, काल जी भेट झाली त्या भेटीमध्ये म्हणजे सहकारी बँकेच्या प्रश्नानंतर आज जेवणात ढोकळा आहे का फाफडा आहे ही चर्चा तर झाली नसणारच. दोन महत्वाचे नेते भेटले आणि त्यामुळे त्यांनी ह्या गोष्टींचीच चर्चा केली असेल की बाकीचे कुठले प्रश्न आहेत आणि त्याचं कसं विरोधक आणि कारण काय की गदारोळातच सगळं सेशन गेलं आणि हम्म. दुसऱ्या वेव्हच्या अगोदर हे सेशन गेलं तर ते मोदी साठी चांगलं ठरणार नाहीये. कारण मोदींना कायम हेडलाईन मॅनेज करायची असते. कायम त्यांना बाकी काही असो किंवा नसो त्यांना मीडियात स्वतःची जी छवी आहे ती खराब झालेली बिलकुल परवडत नाही आणि त्याची ते पूर्ण काळजी घेत असतात. आणि आताचं जे वातावरण आहे ते बिलकुल उलट आहे. म्हणजे त्यांनी एवढं मोठी कवायत केली, जवळजवळ 36-40 मंत्री नवीन नवीन घेतले, नवीन चेहरे दिले, पण जसं त्याचा रिस्पॉन्स असायला पाहिजे मला नाही वाटत जमिनीवर कुठलाही असं लोकांना आनंद झालेला आहे की अरे वा मंत्रिमंडळ विस्तार केलात, आता सगळे प्रश्न जे आहेत ते देशाचे सुटणार आहेत. किंवा त्यांनी ते परवा बनारसला गेलेले आणि त्यांनी सांगितलं की हम्म. करोनाचं नियोजन खूप उत्तम आहे, विकास खूप उत्तम आहे आणि त्यावर एवढी मीम्स बनली आणि एवढे जोक्स बनले की त्यांना पण कळतंय की जमिनीवर खदखद आहे, लोकांची नाराजी नाराजी आहे आणि हे न कळण्या इतके नवखे राजकारणी मोदी नक्कीच नाहीयेत. त्यामुळे त्यांना ही जी फारकत आहे ती कळते की जमिनीवर एक एक आवाज आहे, आणखीन समोर एक बहुमत आहे. तर त्यामुळे आणि विरोधकांनाही हे कळलेलं आहे की ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस कितीही ओरडाआरडा केला तरी 300 पेक्षा अधिक जागा या भाजपाच्या आहेत. त्यामुळे फ्लोर हम्म. ऑफ द हाऊसवर ते स्ट्रॉंग असणार. मग संसदेच्या बाहेर जनतेपर्यंत हा लढा कसा न्यायचा किंवा ही खतखत किंवा हा विरोध कसा न्यायचा, हे विरोधकांना सध्या त्यांच्या समोर पडलेला प्रश्न आहे. आणि यामध्ये सर्वात कच्चा दुवा जे आहेत ते शरद पवार आहेत. ते विरोधकांची एकजूट घेऊ शकतात. ते काही असं पाऊल किंवा असं काही आंदोलन रचू शकतात किंवा असं काही गोष्टी करू शकतात की हे पेट्रोल आणि डिझेलचे जे इंडिपेंडेंट विरोध चाललेले आहेत की हम्म. ममता बॅनर्जी आपल्या राज्यात विरोध करतील, स्टॅलिन आपल्या राज्यात विरोध करतील, तर ही विरोधाची धार अधिक सक्षम तेव्हा होईल जेव्हा हा विरोध अधिक एकत्र दिसेल, अधिक सांघिक दिसेल. तर त्यामुळे सडक से संसद तक हा विरोध कसा करता येईल, बरोबर. हे पेट्रोलचं मी एक उदाहरण दिलं आणि बाकीच्या समस्यांबद्दल पण विरोध कसा प्रखरतेने समोर आणता येईल हे विरोधक पाहतच आहेत. आणि त्यामध्ये मोदींना तिसरी लाटेचं आव्हान पण आहे, विरोधकांचं आव्हान पण आहे आणि या प्रश्नांचं पण आव्हान आहे. आणि आता मॉन्सून सेशन पण येऊ घातलेलं आहे आणि लवकरच गेले म्हणजे इलेक्शनचा जो धुरळा आहे तो 6-7 महिन्यात पुन्हा उडायला सुरू सुरू होईल. तर या सगळ्या बॅकग्राऊंडमध्ये या या गोष्टी पाहायला पाहिजेत. बरोबर. थोडीशी चर्चा पुढे घेऊन जाऊया. आता आपण अगदी सुरुवातीला पहिल्या भागामध्ये
राज्यांच्या ज्या आगामी 2022 मधल्या निवडणुका आहेत त्याच्यावरती बोललो होतो, पण आता महाराष्ट्रामध्ये ही महत्त्वाची घडामोड आपल्याला बघायला मिळते. ती म्हणजे पवार आणि मोदी यांच्यामध्ये भेट झाली. भले मग ती वेगवेगळ्या कारणांमुळे झालेली असेल, वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये चर्चेला गेल्या असतील, पण त्याचं परसेप्शन जे आहे किंवा त्याच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो त्यांच्या मित्रपक्षांमध्ये कसं असेल याच्यावरनं देखील वेगवेगळ्या चर्चा रंगलेल्या आपल्याला बघायला मिळाल्या. या सगळ्यातच 2022मध्ये सगळ्यात महत्त्वाची मुंबई महानगरपालिकेची देखील निवडणूक लागणार आहे. ही निवडणूक आणि एकंदरीत राजकीय घडामोडी आणि हे 3 चाकाचं सरकार, ह्या सगळ्याकडे कशा पद्धतीने बघायचं, हे सगळे जसं तुम्ही म्हणताय तशीच शक्यता जास्त वाटते का की वेगवेगळे लढतील आणि नंतर एकत्र येतील? बीएमसी मध्ये ज्या प्रकारे स्टेक्स आहेत ते मांडणं खूप गरजेचं आहे की एक काळ होता जेव्हा अगदी काँग्रेस हरून सुद्धा त्यांच्या 70 ते 80 जागा यायच्या. मागच्या वेळेला मुश्किलीने काँग्रेसच्या 35 ते 40 जागा आल्या. हे कशाचं द्योतक आहे? हे याचं द्योतक आहे की तुमचा पक्ष जो आहे तो जनमानसातनं गायब झालेला आहे. गटर, वॉटर आणि मीटर या विषयांवर बीएमसीच्या इलेक्शन किंवा कुठल्या म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या इलेक्शन लढल्या जातात. तर गटर, वॉटर आणि मीटर या लोकांच्या प्रश्नांना तुम्ही कसं त्याचं निराकरण करता, लोकांपर्यंत जाता का? तर शिवसेनेचं त्यांच्या सुरू झाल्यापासून एक शिवसेनेच्या शाखा सगळीकडे पसरलेल्या आहेत. तर त्यामुळे एसीओचा स्टॅम्प 10वीच्या रिझल्टवर मारण्यापासून ते मला रॉकेल मिळालं नाही ते तिथपासून ते माझ्या पोराला नोकरी मिळेल का इथपर्यंत वेगवेगळ्या समस्या लोकल लेवलला सॉल्व्ह करण्याचं काम शाखेने केलं. आणि त्यामुळे त्यांना जो सतत जे शिवसेनेची म्हणजे शिवसेनेच्या शाखेने गेलं. हा, शिवसेनेच्या शाखेने गेलं. शिवसेनेच्या शाखेने, हा हा, आरएसएसची शाखा नाही, शिवसेनेची शाखा. तर शिवसेनेच्या शाखांमध्ये हे कामं होत गेली आणि म्हणून तुम्ही बघाल की मागच्या इलेक्शन मध्ये पण जवळजवळ 90 पेक्षा अधिक जागा मिळाल्या. बीएमसी मध्ये बहुमत असं नसतं आणि त्यामुळे सर्वाधिक जागा ज्यांच्या होतात त्यांचा मेयर होतो. मला असं वाटत नाहीये की एमव्हीए ची युती जी आहे ती बीएमसीच्या इलेक्शन मध्ये होईल. कारण पुन्हा जसं नाना पाटोलेंचं उदाहरण दिलं तसंच भाई जगताप प्रचंड आक्रमक नेतृत्व आहे. आतापर्यंत एक परसेप्शन होतं की मराठी लोकांची मतं ही मताचं काँग्रेसला काहीही पडलेलं नाहीये आणि त्यामुळे उत्तर भारतीय किंवा इतर समाजाचे अध्यक्ष कायम काँग्रेस देत आलेली आहे. मुरली देवरांच्या बाबतीत असं म्हटलं जायचं नाही, पण नंतर कृपाशंकर आले किंवा संजय निरुपम आले. मिलिंद देवरा अध्यक्ष म्हणून आले, पण त्यानंतर त्यांनी काही विशेष प्रभाव दाखवला नाही. मिलिंद देवरांची आई मराठी आहे. आणि आता बऱ्याच काळानंतर भाई जगतापांच्या रूपाने कोकणातला एक आक्रमक नेता जो ज्याची ट्रेड युनियन मध्ये पण ज्याची चलती आहे, असे भाई जगताप आता काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. ते सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहेत, ते टीव्हीवर पण ऍक्टिव्ह आहेत आणि ते रस्त्यावर पण ऍक्टिव्ह आहेत. तर असं सगळं असताना ते स्वतःला प्रूव्ह करू पाहत आहेत. एनसीपीचं टू बी फ्रँक मुंबईत तशी जमीन नाही आहे आणि ते काही फार वेगळा प्रभाव करतील असं दिसत नाहीये. आणि शिवसेना हॅज अ लॉट टू गेन, कारण शिवसेना नी जे कोविड मॅनेजमेंट जे मुंबईत केलं आणि ज्या प्रकारे वेगवेगळ्या वॉर्ड्सना म्युन्सिपाल्टीचा दर्जा एक म्हणजे ऍटलिस्ट ऑपरेशनल लेवलला देऊन ज्या केसेस आटोक्यात आणल्या आणि बऱ्याच वेळेला वॅक्सिनेशन आणि इतर गोष्टी पण नीट प्रभावी पद्धतीने केल्या, त्याची खूप वाहवाही केंद्राच्या पातळीवर झाली, WHO केली आणि इतरांनी पण केली. तर या सगळ्याचा फायदा आणि ते कॅपिटल वापरून ते बीएमसीच्या इलेक्शन मध्ये जातील ही वस्तुस्थिती आहे. शिवसेना स्पेसिफिकली एक हे आहे की मुंबईत फक्त मराठी लोक तुम्हाला सत्तेत आणू शकत नाहीत. मग अशा वेळेला उत्तर भारतीयांसाठी शिवसेना काय करणार, गुजराती मतदारांसाठी शिवसेना काय करणार, यावर बरंच काही टिकलेलं आहे. मला असं वाटतं की हे पक्ष जे आहेत ते वेगवेगळ्या इलेक्शन लढतील. निदान मुंबईत आणि पुण्यामध्ये तरी, बाकी ठिकाणी झाली तर युती होईल किंवा इलेक्शन नंतर युती होईल. पण ह्या इलेक्शन कसं आहे की 2 गोष्टी असतात. एक म्हणजे तुम्हाला राज्यात सत्तेत राहायचंय आणि दुसरं की तुमचे जे नेते सोडा, तुमचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये पण ही भावना रुजवायची की तुम्ही कार्यकर्ते झालेले आहात तर तुम्हाला इलेक्शन लढायची पण संधी मिळेल, तुम्हाला स्वतःचं राजकारण वाढवायची पण संधी मिळेल, तुम्हाला पण तुमचे कार्यकर्ते वाढवायची संधी मिळेल. आणि त्यामुळे सगळ्याच याच्यात जर युती झाली
तर मग कार्यकर्त्यांची नाराजी जी आहे ती या तीन पक्षांना स्वतःकडे ओढवावी लागेल आणि हे या तीन पक्षांना करायचं नाहीये. आणि त्यामुळे मला असं वाटतं की या बीएमसीच्या इलेक्शन च्या दृष्टिकोनातनं हे तिन्ही पक्ष वेगवेगळे इलेक्शन लढतील. आणखीन बीजेपी आटोकाट प्रयत्न करेल सगळ्या पद्धतीने. आणि हम्म. बीजेपी ही कशी महाराष्ट्र विरोधी आहे आणि मुंबई विरोधी आहे याबद्दल एक परसेप्शन बिल्डिंग जे आहे ते शिवसेना सुरू करेल. बरोबर. त्यामुळे 2022 हे वर्ष खूप खूप महत्त्वाचं ठरणार आहे. आपण सुरुवात पवार आणि मोदी यांच्यापासून केली होती आणि आता माझी वेळ संपत आली आहे, त्यामुळे शेवटही त्यांच्यापासूनच करणार आहोत. नेमकं जाता जाता काय सांगाल, जी भेट झाली पवार आणि मोदींमध्ये, ही भेट यशस्वी झाली याचे नेमके काय संकेत आपण मानू शकतो? काय शक्यता वाटतात की अशा अशा गोष्टी झाल्या तर आपण मानू की हां, ही भेट खरंच यशस्वी झाली पवारांची? काय नेमक्या 2-3 गोष्टी दिसतात? नाही, याबद्दल यशाचं मानक काय आहे हे लक्षात घेणं आवश्यक आहे. जर असं भेटल्यामुळे जर मोदी आपले निर्णय परत घेत असते, तर या बाबतीत निर्दयी हा एकच शब्द आहे. कारण दिल्लीच्या सीमांवर गेले 8 महिने जवळ-जवळ शेतकरी जे आहेत ते ठाण मांडून बरोबर. बसलेले आहेत. तर हं. कुठलाही निर्णय त्या बाबतीतचा त्यांनी परत घेतला नाही. सीएच्या बाबतीत वेगवेगळे आरोप झाले. तो निर्णय या लोकांनी परत घेतलेला नाही. कलम 370च्या वेळेला पण काश्मीरमधनं प्रचंड विरोध झाला. तो निर्णय यांनी परत घेतलेला नाही. त्यामुळे यांचं ट्रेडमार्क राजकारण हे सगळ्यांना एकत्र घेऊन विरोधकांचं ऐकणं असं आहे का? अ, एक एक उदाहरण मी सांगतो, की पवारांची जी आत्मकथा आहे ना, त्याच्यामध्ये एक उदाहरण आहे, की जिथे अडवाणी, अटल बिहारी वाजपेयी आणि पवार हे तिघेही भेटलेले असतात आणि कुठल्यातरी एका मुद्दा आता सुचत नाहीये, ते पुस्तकात आहे. त्या मुद्द्यावर विरोधकांची बैठक चालू असते आणि अ, अडवाणी आणि पवार यांचं एका मुद्द्यावर जमत नाही. म्हणजे ते मुद्द्यावर त्यांचे मतभेद असतात. हं. तर तेव्हा तेव्हा अटल बिहारी वाजपेयी म्हणतात, की "चलो इस बार पवार जी का सुनते हैं, क्योंकि इनको सत्ता में रहने का ज्यादा तजुर्बा हमसे है." तर हे जे विरोधकांना घेऊन जाणारं जे राजकारण आहे ते आजच्या घडीला नाहीये. म्हणजे उद्या सहकारी बँकांवर जे त्यांनी अंकुश टाकलेला आहे आणि हा जो बदलणारे म्हणजे रूल्स आहेत, तर ते काय आरबीआय लगेच थांबवणार आहे अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. पण बरोबर. एक एक मेसेज की पवार जो सहकारी बँकांचा एक अघोषित नेता म्हणून मानला जातो, त्यांनी हा मुद्दा समोर आणला आणि लोकांमध्ये जागरूकता पसरवली आणि त्यांच्या मतदारांना जो मेसेज द्यायचा आहे तो दिला, की हं, उद्या हं. जर सहकार क्षेत्रावर ही लोकं अशीच सत्तेच्या माध्यमातनं दबाव करण्याचा प्रयत्न त्यांनी केला, तर त्याला विरोध आम्ही करू, आमची जनता करेल, आमचे सहकार क्षेत्रातले मतदार करतील. तर हा मेसेज बरोबर. गेला, हेही नसे थोडके. तर त्यामुळे हं. त्याच्यातनं काही भेटीतनं निघेल आणि त्या भेटीतनं काही राजकारण महाराष्ट्राचं बदलेल, हे मला वाटत नाही. अ, अ, पण एक जो मेसेज गेलेला आहे, की तुम्ही स्वतः लोकांना विश्वासात न घेता एक कलमी जे अंमल चालवलेला आहे, तुम्ही ग्रँड विस्टाच्या बाबतीत पण पार्लमेंटला विश्वासात घेतलं नाही, चर्चा घडवून आणली नाही. तर हे असं राजकारण यापुढे चालणार नाही. विरोधाची धार मजबूत झालेली आहे. हा संदेश जरी या भेटीतनं गेला, तरी मला असं वाटतं, की ते पवारांचं यश असेल. पवार कधी कुणाची, कधी, कुठे, कशी भेट घ्यायला जातील, त्यामागचं कारण काय असेल, त्यामध्ये चर्चा काय होईल, यावरनं शक्यता, दावे आणि वेगवेगळ्या चर्चा रंगणार नाहीत असं होणारच नाही. कारण एक मोठं व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या राजकारणातलं आणि राष्ट्रीय पातळीवरचं देखील, जेव्हा एका मोठ्या व्यक्तीला, पंतप्रधानांसारख्या व्यक्तीची भेट घेतं आणि त्यानंतर राजकीय चर्चांना जेव्हा काय ऊत येतो, तर तो ऊत जो आहे त्याचे नेमके अर्थ काय काढायला हवेत हे समजून घेणं त्यामुळेच फार अपरिहार्य ठरतं. आणि ह्या सगळ्याचा व्यवस्थित अर्थ आपल्याला समजावून सांगितला केतन सरांनी, की या भेटीकडे नेमकं कशा पद्धतीने बघायला हवं आणि ही भेट नेमकी कशा पद्धतीनं आपण समजून घ्यायला हवी. खूप खूप धन्यवाद केतन सर तुमच्या या सगळ्या सविस्तर विश्लेषणासाठी. धन्यवाद. तर हा होता सगळा पवार आणि मोदी भेटीमागचा सगळा सारांश. नेमका या भेटीमध्ये काय झालं, काय काय होऊ शकतं, काय नाही होऊ शकत, नेमक्या खऱ्या शक्यता काय आहेत, खोट्या शक्यता काय आहेत आणि कुजबूज काय आहे आणि अफवा काय आहेत, या सगळ्याबद्दल बोलण्याचा आम्ही या संपूर्ण अर्ध्या तासामध्ये प्रयत्न केला. यासोबतच आणखीन काही आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती वेगवेगळी चर्चा सातत्यानं घडवून येत राहू. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा गोवन वार्ता लाईव्ह, नातं गोव्याचं, देणं मराठीचं.